नमस्कार. शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील. वापसा कंडिशन म्हणजे आता हा प्लॉट आहे, हा जो वापसा कंडिशन आहे हा असा वापसा राहिला पाहिजे. पुरा वापसा कंडिशन असला तरच एक नंबर पीक. कमी खर्च आणि रोग कमी, पाणी कमी रोग कमी. पाणी जास्त पीक खराब, रोग जास्त. कळलं तर बरोबर. ही जी सिस्टीम आहे ह्याला ही बेल्ट लावलं पाहिजे, कारण हे जे नुकसान होते शेतकऱ्याचं हे थोडंसं नुकसानीसाठी ना असा बेल्ट लावून जर असं बांधून घेतलं फुल जाते ते फुल खराब जे होतंय एवढंच फक्त प्रॉब्लेम आहे याचा. ती सुद्धा ह्याचं प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाल्यामुळं ही पलटी झालं आणि वाराचं प्रमाण जास्त असल्यामुळे थोडासा आतल्या बाजूला दाबला गेला प्लॉट. त्यासाठी ना ह्याचं जर असं लेबर लावलं म्हणजे डाम उभे करून जर तंगूस लावून जर प्लॉट सरळ केला तर अजून 10% उत्पन्न वाढणार आहे. बरोबर आहे. म्हणजे ती खाली जाऊन ती फुलं खराब होते आणि तीच पडती, कीड लागते, त्याच्यावर औषधाचं प्रमाण कमी राहते. मारताना तरी आपण ड्रोनने औषध मारलेत साहेब. ड्रोनने ह्या प्लॉटला आपण 2दा ड्रोनने औषध मारलं, कारण औषधाला फिरता येत नाही ना प्लॉटमध्ये. इथं ड्रोन उपलब्ध आहे. ड्रोन उपलब्ध आहे. माझ्याकडे व्हिडिओ आहे ड्रोनचा, की ड्रोनने आपण फवारणी केलेली आहे ह्याच्यावर असे. आणि जी संख्या आहे, कळीची संख्या आहे ह्याची संख्या भरपूर आहे, म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही असंही. सध्या किती तो 50 ने म्हणतोय? कोणचा 55? 55. आजचा 55चा रेट काढलाय. आता एवढं 2-3 दिवस झाले मार्केट डाऊन झाले, नाही तर साधारण 230 रुपयापर्यंत सुरुवातीचा माल गेला याच्यात आपल्याला. किलोला 230 रुपये मार्केट मिळाले. गेल्या वर्षी साधारण आहे ना 5 टन माल 16 गुंठ्यात निघाला. साधारण 150च्या वरून मार्केट भेटलं मला. कमीत कमी 5-6.5 लाख रुपये मला झाले त्याचे. त्यावेळेस किती? त्यावेळेस 8.5 म्हणजे 16 गुंठे क्षेत्र होतं, पण अनुभव कमी होता. प्लॉट चांगला आला, पण मार्केटचं ते आता ह्या वर्षी सगळे म्हणत होते की मार्केट डाऊन होणार आहे फुलाचं. झालंय आता, पण ह्याच्यासाठी आम्ही 1 महिना अगोदर प्लॉट चालू केला, त्यामुळे आम्हाला मार्केटमध्ये गावला आमचा प्लॉट ह्या वर्षी. गणपतीपर्यंत साधारण अजून 1 महिन्यात आम्हाला 5 टन माल निघणार आहे याच्यात. आता 6 टन निघालाय, मी साधारण 10 टनाच्या पुढं माल जाणार आहे 20 गुंठ्यामध्ये. तो साधारण बाजार कमी जास्त 50 किती हो द्या, साधारण किती? 40 रुपयाने जरी मार्केट गावलं तरी पैसे आहेत. खाली 40 रुपयाने ते खाली मार्केट येत नाही फुलाचं. त्यामुळे फुल शेती 1 नंबर आहे. फक्त तुम्ही प्लॉट चांगला आणा, उत्पन्न ज्यादा काढा. ज्यावेळेस मार्केट कमी असेल त्यावेळेस उत्पन्न ज्यादा निघलं पाहिजे, आणि ज्यावेळेस मार्केट ज्यादा असतं त्यावेळेस उत्पन्न कमी राहतं. त्याच्या दोन्हीचा ताळमेळ तुमचा बसला पाहिजे. मालाची मार्केटची याची गाठ पडली पाहिजे. गाठचा विषयच नाही, तुम्ही माल भरपूर काढा. बरोबर. 40 रुपये 80 रुपयाचं मार्केट जरी असलं आणि माल 40 किलो गावला तर उपयोग नाही. पण 40 रुपये मार्केट आणि माल 100 किलो गावलाय, हा फायदा आहे. बरोबर. उत्पन्न ज्यादा काढा. उत्पन्नाकडे लक्ष दिलं पाहिजे. मार्केटकडे बघून उत्पन्न निघत नाही असं आहे. त्यामुळं आणि कमी खर्चातला प्लॉट आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की जे लोक सांगतात आपण बघतो मल्चिंगची गरज आहे का? मल्चिंगची बिलकुल गरज नाही. मल्चिंगमुळं हा प्लॉट येत नाही. लोक म्हणतात की मल्चिंग केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. काही उपयोग नाही मल्चिंगचा. बिगर मल्चिंगचा मागच्या वर्षी पण प्लॉट होता माझा, ह्या वर्षी पण बिगर मल्चिंगचा प्लॉट आहे. आणि मला एकमेव सांगायचं आहे की बिगर मल्चिंगचा प्लॉट येऊ शकतो पाहिजे असा. त्याला बघायचे तरी माया इथं 100% माझ्याकडे यावं. बिगर मल्चिंगचं मी कायम सांगतोय लोकांना की मल्चिंग करू नका तुम्ही. टोमॅटोला लोक मल्चिंग करतात, ह्याला मल्चिंग कर, त्याला मल्चिंग कर. फार चुकीचं काम आहे मल्चिंग. म्हणजे तुम्ही नाकच दाबताय जमिनीचं. बरोबर. स्वस्तच घेऊन देत नाही तिला, त्यामुळं मल्चिंग नको आहे. म्हणजे तुमचा जमिनीला तुम्ही मास्क लावूनच हिंडा फिरावल्यागत काम आहे तिचं. मास्क म्हणजे तोंड दाबू नका तिचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हवा खेळती राहू द्या. सगळ्यात महत्त्वाचं वापसा कंडिशन पीक ठेवा. पाणी कमी द्या, फार पाणी कमी. ह्याला दिसाड पाणी 1 तास लागतं फक्त. 20 mm 20 mm आहे वापसा कंडिशन. म्हणजे आता हा प्लॉट आहे, हा जो वापसा कंडिशन आहे हा असा वापसा राहिला पाहिजे.
सतत. पुरा वापसा कंडिशन असला तरच एक नंबर पीक. हां. कमी खर्च आणि रोग कमी. पाणी कमी रोग कमी. पाणी जास्त पीक खराब रोग जास्त. असे पाणी वापसा कंडिशन ठेवा. कुठलंही पीक करा वापसा कंडिशनच पाहिजे. आता खतं ड्रिपमधनं देत चालू आहे. 4थ्या दिवशी 5व्या दिवशी खत चालू आहे. 8व्या दिवशी वरून फवारणी आणि 15 दिवसाला करप्याचं कंटिन्युटी औषध आहे. मग करपात दिसू अगर न दिसू कंटिन्यू 15 दिवसाला एक फवारणी आणि दर 8 दिवसाला किडीची किंवा थिप्स कंटिन्यू फवारणी. हे कळी आल्यानंतरचं कळीच्या अगोदर तुम्ही फक्त करप्याची एक फवारणी घेऊ शकता किंवा टॉनिक, बाकी काय नाही.